प्रभू येशूच्या नावामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करीतो। तुम्ही सर्वजण आनंदामध्ये आहात। प्रभू तुम्हाला वाढवित आहे। जिवंत परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करत आहे। याबद्दल खरोखर मी जिवंत देवाची स्तुती करतो, कारण तुम्ही नियमितपणे हा कार्यक्रम पाहत आहात। या कार्यक्रमासाठी आवर्जून तुम्ही उपस्थिती दाखवित आहात, याबद्दल सुद्धा मी परमेश्वराचे आभार मानतो, कारण हे संपूर्ण मन हे प्रभूने तुमच्यामध्ये दिलेलं आहे, कारण तुम्ही हा कार्यक्रम पाहावा आणि तुम्ही आशीर्वादित व्हावं ही जिवंत देवाची इच्छा आहे। आणि त्या इच्छेचा मान ठेवून तुम्ही सर्वजण या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहात, याबद्दल मी तुमचे सुद्धा आभार मानतो। आज आपण नवीन विषयामध्ये जाणार आहोत आणि त्यावर थोडं अधिक मनन करणार आहोत। त्यापूर्वी आपण देवाकडे प्रार्थना करूया, याचना करूया की प्रभू आज आम्हाला तुझ्या वचनाच्या द्वारे तू आम्हाला मार्गदर्शन कर, कारण जोपर्यंत प्रभूचं सहाय्य नाही, प्रभूचं मार्गदर्शन नाही, तोपर्यंत मी तुम्हाला कोणत्याही चांगल्या गोष्टी सांगू शकणार नाही। कारण वरून येणारं जे ज्ञान आहे, प्रभू जे पुरवणारं ज्ञान आहे, ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि देवाकडून जर ते आलं तर ते आमच्यासाठी अधिक आशीर्वादाचं नक्कीच ठरणार आहे। त्यासाठी आपण देवाकडे सहाय्य मागूया, प्रार्थना करूया। स्वर्गीय महान परमेश्वर, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो। या सकाळच्या वेळी प्रभू संपूर्ण प्रेक्षक एकत्र आलेले आहेत तुझं वचन ऐकण्यासाठी, याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि तुझी स्तुती करतो। आणि प्रभू मला पूर्ण खात्री आहे की तुला आनंद झालेला आहे, कारण अनेक प्रेक्षक आज तुझं वचन ऐकत आहे प्रभूजी, आणि त्यांना तू आशीर्वादित करणार आहे, याबद्दल मी तुझी स्तुती करतो। स्वर्गीय बापा, प्रभू आज तुझ्या वचनाच्या द्वारे तू आम्हाला मार्गदर्शन कर आणि योग्य ते शब्द परमेश्वरा माझ्या मुखातून बाहेर पडण्यासाठी तू मला सहाय्य कर, हीच माझी विनंती तुझ्याकडे आहे। ऐकणारे संपूर्ण प्रेक्षकांना तू तुझी कृपा पुरव आणि दया पुरव, ही प्रार्थना आमचं धन्य तारणारा प्रिय प्रभू याच्याच द्वारे तुझ्याकडे केली, म्हणून तू ऐक। आमेन आमेन। आम्हा सर्वांना ज्यावेळेस कोणी बक्षीस देतं त्यावेळेस फार आनंद होतो, आणि आम्हाला माहीत आहे की जर वाढदिवस असेल, लग्न समारंभ असेल किंवा कोणताही समारंभ असो, ज्यावेळेस कोणी आम्हाला बक्षिसं घेऊन येतात, कोणालाही असं वाटत नाही की आम्ही ते घेऊ नये। प्रत्येकाला बक्षीस आवडतं, लहान लेकरू असो की मोठे व्यक्ती असो, प्रत्येकाला बक्षीस किंवा देणगी मिळालेली फार आवडते। आणि मला खात्री आहे की तुम्हाला सुद्धा कोणती तरी महागडी वस्तू किंवा मोठी भेटवस्तू मिळाली असेल आणि तुम्हाला त्याची आठवण असेल की ही महागडी वस्तू मला या कार्यक्रमामध्ये किंवा या वाढदिवसामध्ये किंवा अशा समारंभामध्ये प्राप्त झालेली आहे। आणि जगामध्ये सुद्धा आम्हाला माहीत आहे की अशा महागड्या भेटवस्तू अनेक मोठमोठ्या लोकांनी त्यांच्या प्रिय व्यक्तीला दिलेल्या आहेत। इतिहासामध्ये नोंद आहे की नबुखदनेस्सर राजाने आपल्या वधूसाठी पुरातन काळामधील 7 आश्चर्यापैकी एक अशा प्रकारचं बाबिलोनमध्ये हँगिंग गार्डन, तरंगता बगीचा निर्माण केला आणि तो आपल्या वधूला त्याने भेट म्हणून दिला। लक्षात तुम्ही आणि मी घेऊ शकतो। त्याचप्रमाणे नेपोलियन हा जो फार मोठा शासक होऊन गेला, त्याने सुद्धा जी त्याची प्रेयसी होती जोसेफिन, तिला त्याने 880 हिऱ्यांचा सेट घेऊन दिला, असं इतिहास आम्हाला सांगतो। त्याचप्रमाणे जर तुम्ही आणि मी विचार केला, आमच्या देशामधले जे उद्योगपती आहेत, मुकेश अंबानी, रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक, त्यांनी 2007 मध्ये आपल्या पत्नीसाठी नीता अंबानीसाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक महागडं बक्षीस दिलेलं होतं, आणि ते म्हणजे महागडं जेट विमान, आणि त्याची किंमत सांगण्यात येते 260 करोड रुपये। यावरून तुम्हाला आणि मला समजतं की महागडे लोक, श्रीमंत बक्षिसं देतात। कदाचित या ज्या काही भेटी आहेत किंवा बक्षिसं आहेत, याची तुलना तुमच्या बक्षिसासोबत होऊ शकत नाही। पण मी तुम्हाला अशा प्रकारचं बक्षीस सांगतो, अशा प्रकारची देणगी सांगतो की जी संपूर्ण मानवजातीसाठी उपलब्ध झालेली आहे, त्याची तुलना या महागड्या कोणत्याही भेटीसोबत होऊ शकत नाही आणि होऊ शकणार नाही।
कारण ही महागडी देणगी तुम्हाला आणि मला मोफत मिळालेली आहे, हे लक्षात ठेवा. आजचा आमचा संदेश त्यावरच आधारित आहे. मोफत देणगीची मोठी किंमत, द हाय कॉस्ट ऑफ अ फ्री गिफ्ट. तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्हाला आणि मला मोफत देणगी मिळालेली आहे, पण त्यासाठी मोठी किंमत मोजावी लागलेली आहे. आणि मोठी देणगी तुम्हाला आणि मला कशी मिळालेली आहे? ही महान देणगी कोणती आहे? बायबल आम्हाला सांगतं ती कोठून आलेली आहे. आपण पवित्र शास्त्रामधून पाहूया की महान देणगी, ही मोफत देणगी तुम्हाला आणि मला कोठून प्राप्त झालेली आहे. वचनामध्ये आपण थोडं मनन करूया. याकोबाचे पत्र याचा 1 अध्याय आणि 17 वचन. प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे. बायबल आम्हाला सांगतं वरून म्हणजे स्वर्गातून आहे. जे उत्तम अशा प्रकारची देणगी तुम्हाला आणि मला प्राप्त झालेली आहे, ज्याला विकार नाही व जी फिरण्याने छायेत जात नाही, अशा ज्योती मंडळाच्या पित्यापासून ती उतरते. देवाने ही महान देणगी, मोठी किंमत भरून तुम्हाला आणि मला दिलेली आहे. आणि ती महान देणगी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. ही मोफत देणगी आहे जी तुम्हाला आणि मला मिळालेली आहे, प्राप्त झालेली आहे. त्याचा स्वीकार तुम्हाला आणि मला करणं गरजेचं आहे. बायबल आम्हाला सांगतं की या देणगीसोबत, या मोफत बक्षिसासोबत आम्हाला सार्वकालिक जीवनही मिळालेलं आहे. याचा अर्थ आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त प्राप्त झालेला आहे, पण त्याच्यासोबतच सार्वकालिक जीवन सुद्धा संपूर्ण मानवासाठी मोफत अशा प्रकारचं देण्याचं प्रभूने ठरविलेलं आहे आणि देत आहे अनेक लोकांना. कारण देवाची इच्छा आहे की तुम्हाला आणि मला सार्वकालिकतेमध्ये राहण्यासाठी, तुम्ही आणि मी देवासोबत राहावं ही देवाची इच्छा आहे. त्यासाठी देवाने त्याचा एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्हाला आणि मला मोठी किंमत मोजून मोफत अशा प्रकारचं बक्षीस दिलेलं आहे, आणि ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. कारण बायबल आम्हाला सांगतो रोमकरास पत्राचा 6 अध्याय आणि 23 वचन, जरी हे मोफत आहे सार्वकालिक जीवन, तरी तुम्हाला आणि मला विचार करायचा आहे की यासाठी कोणती किंमत मोजल्या गेलेली आहे. रोमकरास पत्राचा 6 अध्याय आणि 23 वचन. कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. पापाचे वेतन मरण आहे, पण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये देवाचे कृपादान तुम्हाला आणि मला मिळालेले आहे सार्वकालिक जीवनामध्ये. आज तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन देवबाप देऊ इच्छितो. यासाठी तुम्हाला आणि मला विचार करायचा आहे की हे सार्वकालिक जीवन जरीही तुम्हाला आणि मला मोफत देण्यात आलेलं आहे, पण तरीही याच्यासाठी महागडी किंमत मोजल्या गेलेली आहे. हा विचार तुम्हाला आणि मला करायचा आहे. जर महागडी किंमत म्हणजे मोठी किंमत मोजण्यात आलेली आहे, तर ती स्वीकारण्यासाठी सुद्धा तुम्हाला आणि मला सुद्धा ती किंमत मोजावी लागणार आहे, मोठी किंमत मोजावी लागणार आहे. आणि बायबल आम्हाला सांगतं की तारण हे देवबापाने तुम्हाला आणि मला फुकट दिलेलं आहे. हे फुकट बक्षीस आहे. देवबापाने संपूर्ण मानवासाठी तारणाची घोषणा केलेली आहे. कोणत्या मानवासाठी देवबापाने तारणाची ही घोषणा केलेली आहे? कोणत्या लोकांसाठी? बायबल आम्हाला सांगतं पापी लोकांसाठी, अपात्र लोकांसाठी, वाईट लोकांसाठी देवाने ही देणगी देऊ केलेली आहे. कारण बायबल आम्हाला सांगतं रोमकरास पत्र याचा 5 अध्याय आणि 8 वचन. या वचनामध्ये थोडा वेळ आपण विचार करूया. रोमकरास पत्र याचा 5 अध्याय आणि 8 वचन. परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. बायबल तुम्हाला आणि मला सांगतं तुम्ही आणि मी पापी असताना ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभावर मरण पावला. याचा अर्थ तुम्ही आणि मी अपात्र असताना प्रभू येशू ख्रिस्त मरण पावलेला आहे. हे सर्वांसाठी आहे मोफत देणगी.
बायबल आम्हाला सांगतं ही देणगी प्रभूने सर्वांसाठी दिलेली आहे, सर्व मानवांसाठी ती उपलब्ध आहे. आज प्रत्येकाला विचार करायचा आहे की या देणगीचा मी कसा स्वीकार करावा. कारण देवाने ही तारण प्रवेश ख्रिस्त तुम्हाला आणि मला मोफत दिलेला आहे, देणगी म्हणून तुम्हाला आणि मला प्राप्त झालेला आहे. पण याचा अर्थ अशा प्रकारचा होतो, फुकट आहे तर त्याला आम्हाला असं कधी कधी होऊन जातं की आम्ही त्याची तेवढी किंमत करत नाही. ज्याच्यासाठी आम्हाला किंमत मोजावी लागते त्याची आम्ही फार किंमत करतो. पण एखादी गोष्ट जर कोणी आम्हाला फुकट दिली तर त्याची आम्हाला एवढी किंमत वाटत नाही. त्याच्या त्यागाची आम्हाला कधी कधी विचार येत नाही आणि त्या देणगीचा आम्ही दुरुपयोग कधी कधी करून टाकतो, कारण आम्हाला त्याची किंमत समजत नाही. बायबल आम्हाला सांगतं की यासाठी किंमत लागलेली आहे. या फुकट देणगीसाठी, या मोफत बक्षिसासाठी कोणी किंमत मोजलेली आहे याचा विचार आज तुम्हाला करायचा आहे आणि त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. बायबल आम्हाला सांगतं योहान कृष्णवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 16 वचन, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक प्रिय पुत्र दिला, असं बायबल आम्हाला सांगतं. लक्ष द्या, देवाने जगावर म्हणजे जगात असलेल्या संपूर्ण मानवावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, म्हणजे प्रवेश ख्रिस्ताला त्याने मानवासाठी दिलेला आहे असं बायबल आम्हाला सांगतं. अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, म्हणजे त्याला सार्वकालिक मरण प्राप्त होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. यावरून तुम्हाला आणि मला कळून आलं असेल की देवाने यासाठी किंमत मोजलेली आहे. आपला स्वतःचा पुत्र त्याने मानवासाठी दिलेला आहे, मानवाला तारण मिळविण्यासाठी, मानवाला तारण प्राप्त होण्यासाठी. आज थोड्या वेळ आम्ही विचार करणार आहोत. आणखीन आपण बायबलमध्ये पाहूया. रोमकरास पत्र याचा 8व्या अध्यायामध्ये आपण जाणार आहोत आणि यामध्ये विचार करूया आपण. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 32 वचन, ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपणा सर्वांकरिता समर्पण केले. बायबल आम्हाला सांगत आहे की देवपित्याने, या संपूर्ण सृष्टीच्या मालकाने, या संपूर्ण सृष्टीच्या निर्माणकर्त्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपणा सर्वांकरिता समर्पण केलं. देवाने स्वतःहून आपला पुत्र प्रभू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी दिलेला आहे, यासाठी की तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. ही महान किंमत देवाने तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी तारण मिळवण्यासाठी मोजलेली आहे. बायबल तुम्हाला आणि मला सांगत आहे, समोर सांगितलेलं आहे, तो त्याच्याबरोबर आपणाला सर्व काही कसे देणार नाही. म्हणजे जो देव स्वतः आपल्या पुत्राला जर तुम्हाला आणि मला देऊ शकतो तर तो आम्हाला सार्वकालिकतेचं जीवन देणार आहे. पण या जगामध्ये राहत असताना लागणाऱ्या सर्व वस्तू तो आम्हाला कसा देणार नाही. याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की देवाने मानवासाठी मोठी किंमत मोजलेली आहे, आपल्या पुत्राला या भूमीवर पाठवून. त्याचा पुत्र फक्त या भूमीवर आला, राहिला आणि मरण पावला आणि निघून गेला अशा प्रकारचं नाही. बायबल आम्हाला सांगतं त्याचा पुत्र प्रभू ख्रिस्त मानवासारखा मानव बनून या जगामध्ये आला आणि त्याने वधस्तंभावरचं मरण सहन केलेलं आहे. देवाने आपल्या मुलाला, आपल्या पुत्राला, एकुलत्या एक प्रिय पुत्राला संपूर्ण मानवाला तारण मिळवण्यासाठी वधस्तंभावर धाडलेला आहे, यासाठी की संपूर्ण मानव हा देवाकडे वापस यावा. देवाची ही अगाध प्रीती आहे, त्याची मोजदाद तुम्ही आणि मी करू शकत नाही. त्याच्या प्रेमाची किंमत
तुम्ही आणि मी करू शकत नाही. इतकी महान किंमत, इतकी महान मौल्यवान प्रेम त्याने तुमच्या आणि माझ्यावर केलेलं आहे. आता तुम्हाला आणि मला समजलं आहे की देवाने कशा प्रकारची किंमत मोजलेली आहे. बायबल आम्हाला सांगतं की त्याने आपल्या पुत्राचा त्याग केला, त्याला या पृथ्वीवर पाठवलं तुम्हाला आणि मला तारण मिळवण्यासाठी, उद्धार देण्यासाठी. आज तुम्हाला आणि मला विचार करायचा आहे, देवाने या मोफत देणगीची, म्हणजे जे तारण आहे, सार्वकालिक जीवन आहे, जे आमची महान देणगी प्रवेश ख्रिस्त आहे, ते तुम्हाला आणि मला देण्यासाठी त्याने किंमत मोजलेली आहे, त्याचा पुत्र दिलेला आहे. आता आपण विचार करूया की प्रवेश ख्रिस्ताने कोणती किंमत मोजलेली आहे. देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे की पुत्राला सुद्धा किंमत मोजावी लागलेली आहे. फिलिप्पिकरास पत्र याचा 2रा अध्याय, या बायबलमध्येच आपण हे वचन वाचणार आहोत. फिलिप्पिकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि यामधली 6 ते 8 वचनं मी आपल्या सर्वांसाठी वाचतो. 2रा अध्याय 6 ते 8 वचन. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. तो या भूतलावर आला देवाच्या स्वरूपाचा असूनही, बायबल आम्हाला सांगतं, तर त्याने स्वतःला रिक्त केले. विचार करा, त्याने स्वतःचा त्याग केला, त्याने स्वतःला खाली केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. तो सेवक बनून या पृथ्वीवर आला मानवाची सेवा करण्यासाठी. मागील आपल्या धड्यांमध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे प्रवेश ख्रिस्ताने आपल्या शिष्यांचे पाय धुतले आणि त्यांना सेवेचं महत्त्व समजावून सांगितलं आणि त्यांना सांगितलं, मी तर तुमच्यामध्ये सेवा करणाऱ्यासारखा आहे. आणि वचन सुद्धा इथे सांगत आहे, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले, येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. बायबल आम्हाला सांगतं की त्याने वधस्तंभावरचं मरण तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सहन केलं. वधस्तंभावरचं मरण म्हणजे लाजिरवाणं मरण, भयानक गुन्हेगाराला दिलेली शिक्षा, ती प्रवेश ख्रिस्ताने आपण होऊन स्वतःहून घेतलेली आहे तुम्हाला आणि मला सोडविण्यासाठी, पापाच्या शापेमधून आणि पापाच्या संपूर्ण घाणेरड्या प्रकारापासून. त्याने तुम्हाला आणि मला अंधाराच्या सत्तेमधून काढून त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये आणण्यासाठी प्रवेश ख्रिस्ताने स्वतःहून तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभ सहन केलेला आहे. वधस्तंभाची जर कहाणी तुम्ही आणि मी ऐकली तर कदाचित तुमच्या अंगावर शहारे येतील. कशा प्रकारे प्रवेश ख्रिस्ताने तो वधस्तंभ सहन केलेला आहे, कशा प्रकारचा तो अपमान सहन केलेला आहे, कशा प्रकारचा तो मार सहन केलेला आहे, कशा प्रकारचे खिळे त्याच्या हातामध्ये आणि पायामध्ये त्या ठिकाणी ठोकण्यात आलेले आहेत. त्याचं मरण जे होतं ते भयानक रीतीने तो संपूर्ण मानवांच्या पापासाठी वधस्तंभावर मरण पावला आणि ती किंमत येशूने तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन आणि विशेष प्रकारे तारण देण्यासाठी मोजलेली आहे. हे तुम्हाला लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे की संपूर्ण मानवाच्या पापासाठी देवाने किंमत मोजलेली आहे, प्रवेश ख्रिस्ताने किंमत मोजलेली आहे. आता ही मोफत देणगी, हे तारण मिळवण्यासाठी, हे सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी तुम्हाला आणि मला सुद्धा किंमत मोजावी लागणार आहे. कदाचित तुम्ही आणि मी विचार करू शकतो की आम्हाला कोणती किंमत मोजावी लागणार आहे. आम्हाला प्रवेश ख्रिस्ताप्रमाणे वधस्तंभावर जावं लागणार आहे काय? काय आम्हाला सोनं, रुपये, चांदी, ज्या महागड्या वस्तू देऊन हे तारण मिळावं लागणार आहे काय? पण बायबल तुम्हाला आणि मला सांगतं की तुम्हाला आणि मला स्वतःचा त्याग करावा लागणार आहे. ज्या प्रकारे प्रवेश ख्रिस्त
स्वर्गामधला मालक असूनही त्याने स्वतःला रिक्त केलं, खाली केलं आणि त्याने मनुष्य प्रकृतीचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले असं बायबल आम्हाला सांगतं. तोच प्रभू ख्रिस्त तुम्हाला आणि मला सांगत आहे. लूक वर्तमान याचा 14वा अध्याय आणि 33व्या वचनामध्ये, लुकाचं पुस्तक याचा 14वा अध्याय आणि 33वा वचन, म्हणून त्याचप्रमाणे तुम्हापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. बायबल आम्हाला सांगतं आम्हाला स्वतःच्या सर्वस्वाचा त्याग करायचा आहे. आमच्या अहमपणाचा त्याग करायचा आहे. आमच्या गर्विष्ठपणाचा त्याग करायचा आहे. आम्हाला जगामध्ये आवडणाऱ्या वस्तूंचा त्याग करायचा आहे आणि आम्हाला प्रभू ख्रिस्ताच्या मागे जायचं आहे. कारण हा त्याग केल्याशिवाय तुम्हाला आणि मला तारण आणि सार्वकालिक जीवन प्राप्त होऊ शकणार नाही. कारण प्रभूने हे तुम्हाला आणि मला मोफत दिलेलं आहे, पण त्यासाठी प्रभूने तुम्हाला आणि मला सांगितलेलं आहे की आम्हाला हे मिळवण्यासाठी त्याग करणं गरजेचं आहे. पौलाने काय केलेलं आहे ते वचनामध्ये आपण पाहणार आहोत. फिलिप्पीकरास पत्र याचा 3रा अध्याय 7वं आणि 8वं वचन. हे सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी स्वतः पौलाने काय केलेलं आहे याची तो या ठिकाणी साक्ष देत आहे. फिलिप्पीकरास पत्र याचा 3रा अध्याय 7वं आणि 8वं वचन. बायबल आम्हाला सांगतं, तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. या जगामध्ये असताना अनेक लाभाच्या गोष्टी आमच्यासाठी आहेत, पण ख्रिस्तासाठी आम्हाला त्या हानी म्हणून सोसावयाच्या आहेत. त्या सोडून द्यायचं आहे, त्याचा त्याग करायचा आहे. त्याच्या मागे आम्हाला लागायचं नाही. त्या मिळवण्याच्या मागे आम्हाला खटपट करायची नाही आहे. बायबल आम्हाला सांगतं, इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो. प्रभू येशू ख्रिस्तासाठी मी संपूर्ण हानी सोसायला तयार आहे असा खुद्द पौल बोलत आहे. काय तुम्ही या प्रकारे करण्याची तुमची तयारी आहे काय? आमचा हम, आमचं पद, आमची प्रतिष्ठा, आमचा समाज, आमचं घराणं, या सर्व गोष्टी आम्हाला काढून टाकायच्या आहेत आणि येशू ख्रिस्ताला धारण करण्यासाठी, त्याचं तारण मिळवण्यासाठी, त्याने देऊ केलेलं सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी तुम्ही आणि मी या जगाच्या गोष्टीसाठी हानी सोसायला तयार आहोत काय? अशा प्रकारचं तो तुम्हाला आणि मला सांगत आहे. बायबल आम्हाला सांगतं, त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केर कचरा अशा लेखतो. तो म्हणतो या जगातल्या सर्व गोष्टी ज्या मला पूर्वी लाभाच्या वाटायच्या, माझ्यासाठी महत्वाच्या वाटायच्या, आता मी त्या सर्व केर कचरा लेखतो. तो का म्हणत आहे सर्व केर कचरा आहे? कारण या जगातल्या कोणत्याही गोष्टी आमच्या सोबत सार्वकालिकतेमध्ये जाणार नाहीत. भूमीवरच्या सर्व गोष्टी नष्ट होणाऱ्या आहेत, संपून जाणाऱ्या आहेत, नाहीशा होणाऱ्या आहेत. त्या सर्व ज्या आहेत त्या नाशवंत आहेत. तुम्हाला आणि मला प्रभूमध्ये वाढण्यासाठी या गोष्टी केर कचरा लेखायच्या आहेत. कारण जर कदाचित तुम्ही आणि मी या जगातल्या गोष्टीला अधिक महत्त्व दिलं तर कदाचित तुम्ही आणि मी सार्वकालिक जीवन गमावू शकतो. कारण याच गोष्टीसाठी आमचं जीवन खर्ची होऊन जाईल की ज्या गोष्टी नाशवंत आहेत, नाश होणाऱ्या आहेत आणि त्याच्यासोबत आमचा नाश आम्ही करून घेऊ. आणि मग तो म्हणतो समोर, यासाठी की मला ख्रिस्ताला प्राप्त व्हावा. या सर्व जगाच्या गोष्टी मी केर कचरा लेखतो यासाठी की ख्रिस्त स्वतः मला लाभ व्हावा. आज पौल त्या प्रकारे स्वतःचा त्याग करून त्याने सार्वकालिकतेच्या जीवनाचा तो वाटेकरी झाला आणि इतरांना वाटेकरी करण्यासाठी तो त्या ठिकाणी शिकवित आहे. बायबल तुम्हाला आणि मला सांगत आहे की पश्चातापाशिवाय पापाची क्षमा नाही. पश्चातापाशिवाय तुम्हाला आणि मला तारण मिळू शकत नाही. पश्चाताप तुम्हाला आणि मला करणं गरजेचं आहे. जर आम्ही चुकीच्या मार्गानुसार असो, जर आम्ही आतापर्यंत अशा गोष्टी ऐकल्या नसतील तर, कारण आम्ही संपूर्ण जगाचा अभ्यास केला, पण तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन देणारा जो देव आहे त्याने कशी किंमत मोजली याचा जर तुम्ही आणि मी विचार केला नसेल तर आम्हाला पश्चाताप करायचा आहे. प्रभू ख्रिस्ताच्या महान देणगी जी प्रभू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला दिलेली आहे, त्यासाठी त्याने जो काही त्याग केलेला आहे
त्याचा तुम्हाला आणि मला विचार करायचा आहे. आणि आता आम्हाला स्वतःचा त्याग करून ही महान देणगी स्वीकारायची आहे, जी तुम्हाला आणि संपूर्ण जगतातल्या लोकांना फुकटपणे देण्यात आलेली आहे. जर या देणगीचा स्वीकार तुम्ही आणि मी करतो, तर आम्ही सार्वकालिक जीवनाचे वाटेकरी बनून जातो. बायबल तुम्हाला आणि मला वारंवार सांगत आहे की तुम्हाला आणि मला या जगातले मार्ग सोडून द्यायचे आहेत. या जगातले मार्ग आम्हाला नाशाकडे घेऊन जाणारे आहेत. जगाचा मार्ग जो आहे तो आम्हाला नाहीसा करणारा आहे, तो अतृप्त करणारा आहे, तो आम्हाला संतुष्ट करू शकत नाही. पण एकमेव जो मार्ग येशू ख्रिस्त आहे, जे त्याचं तारण आहे, ते आम्हाला सार्वकालिक जीवन देणारा आहे. मी तुम्हाला वारंवार सांगत आहे की देवाने या फुकट बक्षिसासाठी तुम्हाला आणि मला दिलेल्या मोफत देणगीसाठी मोठी किंमत मोजलेली आहे. फार मोठी किंमत मोजलेली आहे. त्याचा विचार तुम्ही आणि मी आता शास्त्र भागामधून केलेला आहे, त्याच्यावर आपण अभ्यास केलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपला स्वप्राण वधस्तंभावर दिलेला आहे, तुम्हाला आणि मला पापांची क्षमा मिळावी म्हणून. वधस्तंभावर असताना त्याने एक उद्गार त्या ठिकाणी उच्चारलेला आहे आणि त्याने देवपित्याकडे प्रार्थना करून म्हटलं, हे पित्या, हे लोक काय करीत आहेत, यांना समजत नाही, यांना क्षमा कर. वधस्तंभावर असताना सुद्धा तो त्याच्या शत्रूंना क्षमा करीत आहे आणि पित्याला सुद्धा सांगत आहे की यांना क्षमा कर. पित्याने मोठी देणगी देण्यासाठी मोठी किंमत मोजलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने ही मोफत देणगी देण्यासाठी मोठी महागडी किंमत आपला प्राण देऊन त्या वधस्तंभावर मोजलेली आहे. आज तुम्ही आणि मी या जगातल्या गोष्टी सोडून, या केसकचरा समजून आणि विशेष प्रकारे आपल्या स्वतःचा त्याग करून ख्रिस्तासाठी रिक्त होऊन ख्रिस्ताला आम्हाला धारण करायचं आहे. आणि मग बायबल आम्हाला सांगतं की देव तुम्हाला आणि मला सार्वकालिकतेमध्ये घेण्यासाठी तयार आहे. मला खात्री आहे की तुम्हाला हे वचन कळालेलं असेल की कशा प्रकारे देवाने ही मोफत देणगी तुम्हाला आणि मला मोठी किंमत देऊन चुकवून दिलेली आहे. काय तुम्ही तिचा स्वीकार करण्यासाठी आज तयार आहात? कारण ती आज सर्वांसाठी उपलब्ध आहे. पण एक दिवस येईल की त्या दिवशी ती देणगी तुम्हाला मिळणार नाही, कारण तो न्यायाचा दिवस असणार आहे. त्याच्या पूर्वीच आपण स्वतःची तयारी करून या देणगीचा स्वीकार करूया आणि देवाला धन्यवाद देऊया. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय महान परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ही मोफत देणगी तू आम्हाला दिलीस, फार मोठी किंमत मोजून, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझ्या महान प्रीतीबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. प्रभू, तुझा आमच्यावर प्रेम आहे, याबद्दल खरोखर आम्ही तुझा आभार मानतो प्रभू. आणि आम्हाला तू प्रेमाने हाक मारित आहे, आम्हाला बोलवीत आहे, आमच्या संकटातून तू आम्हाला बाहेर काढीत आहे, याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. संपूर्ण प्रेक्षकांसाठी आज मी तुझ्याकडे कळकळीची विनंती करतो. सर्वांना आरोग्य दे, आशीर्वादित कर आणि तुझं वचन समजण्यासाठी योग्य प्रकारे प्रभू त्यांना मार्गदर्शन कर, हीच आमची विनंती आहे. प्रभू, तू आतापर्यंत मार्गदर्शन करीत आलेला आहे, याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पुढील धड्यामध्ये सुद्धा प्रभू तू आम्हाला मार्गदर्शन कर आणि अधिक प्रभू तुझ्या वचनामध्ये वाढण्यासाठी, विश्वासामध्ये खंबीर होण्यासाठी तुझी कृपा पुरव, हीच आमची विनंती आहे. प्रभू येशू ख्रिस्त आमचा धन्य तारणारा याच्याच प्रिय आणि गोड नावाने ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन.